मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे। तर आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या अध्यादेश वरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करून एका नवीन वादाला सुरुवात केली आहे। एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही। असे असेल तर तो मंत्रिपदावर राहायच्या लायकीचा नाही। छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आवाहन देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिले आहे। साहेबांच्या सरकारने 102वी घटना दुरुस्ती करीत असताना सगळ्या राज्यांच्या आरक्षणाचा अधिकार काढून तो केंद्रीय मंत्रालयांकडे, आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे तसंच मागासवर्गीय आयोगाकडे सुपूर्द केलेला असताना महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाला बेकायदेशीर अध्यादेश काढून एका विशिष्ट गटाच्या, एका विशिष्ट जातीच्या दबावाला बळी पडून जे आरक्षण ओबीसी संपवण्याचा घाट घातला गेला आहे किंवा आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये हिस्सा वाटा देण्याचा जो प्रकार घडतो आहे तो संपूर्णपणे बेकायदेशीर असून या बेकायदेशीर प्रक्रियेला भुजबळ साहेबांनी 1990 पासून ओबीसीचं काम करत असताना वेळोवेळी वाचा फोडलेली आहे। ती वाचा ही संविधानिक पद्धतीने आहे, ज्यांचं आंदोलन आणि त्यांचे सूचनाही सगळ्या आमच्याला संविधानिक पद्धतीने असतात। परंतु संजय गायकवाड सारखा एक नौखार आणि एक शिरसाट नौखा आमदार 70-75 वर्षाच्या नेतृत्वाला जे नेतृत्व 40-45 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं, देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतो, त्याच्याबद्दल एकेरी भाषेत होती। धुळे याच्या सगळ्या संघटनांच्या वतीने आणि सगळ्या संघटनांच्या प्रमुखांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि असं बेताल वक्तव्य जर ते पुन्हा करत असतील तर आम्ही फक्त निषेध नोंदवून थांबवणार नाही, तर निषेधाची पद्धतसुद्धा बदलली जाईल हे त्यांनी त्यांच्या लक्षात घ्यावे।